रूप पाहता लोचनी सुख झाले साधने सुख झाले हो 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 साधने Oh
त्याचे पाय माझे चित्ते त्याचे पाय माझे चित्ते त्याचे पाय माझे चित्ते शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते त्याचे पाय माझे चित्ते त्याचे पाय माझे चित्ते शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते त्याचे पाय माझे चित्ते त्याचे पाय माझे चित्ते शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते त्याचे पाय माझे त्याचे पाय माझे चित्ते वाचे वदता शिव नाम तया न बाधे क्रोध काम तया न बाधे क्रोध काम तया न बाधे क्रोध काम वाचे वदता शिव नाम तया न बाधे क्रोध काम तया न बाधे क्रोध काम तया न बाधे क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष शिव देखता प्रत्यक्ष शिव देखता प्रत्यक्ष धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिव नाम तया न बाधे क्रोध काम तया न बाधे क्रोध काम तया न बाधे क्रोध काम वाचे वदता शिव नाम तया न बाधे क्रोध काम तया न बाधे तया न बाधे क्रोध काम एका जनार्दनी शिव जनार्दनी शिव एका जनार्दनी शिव शिव एका जनार्दनी शिव निवारी कळीकाळाचा भेव निवारी कळीकाळाचा भेव निवारी कळीकाळाचा भेव एका जनार्दनी शिव निवारी कळीकाळाचा भेव निवारी कळीकाळाचा भेव निवारी कळीकाळाचा भेव वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम वदता शिव नाम तया न बाधे क्रोध काम तया न बाधे क्रोध काम तया न बाधे क्रोध काम वाचे वदता शिव नाम तया न बाधे क्रोध काम बाधे क्रोध काम तया न बाधे क्रोध काम विठोबार शिव भोळा चक्रवर्ती 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 शिव भोळा
वाची वदता शिवनाम त्याचे पाय माझे चेते त्याचे पाय माझे चेते वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम तयान बाधी क्रोध काम तया तयान बाधे क्रोध काम शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम एका जनार्दनी शिव निवारी कडे काळाचा भेव वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम पांडुरंगा करो चरणा संदासिया सानंदमानंद वने वसंतम आनंद कंदम हत पाप वृंदम वाराणसी नाथ मनाथ नाथम
श्री विश्वनाथं शरणं प्रपद्ये। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा। तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा। नमो सद्गुरु सचितानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। श्री संताची ये माथा चरणावरी। श्री संताची माथा चरणावरी। श्री संताची माथा चरणावरी। साष्टांग करी दंडवत। विश्रांती पावलो संभाळावत। शिव भोळा चक्रवर्ती ताचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम। महान शिवभक्त सिद्धयोगी सद्गुरू गोविंद बाबांच्या वास्तव्याने पुनीत असलेली ही भूमी आणि या ठिकाणी असलेलं अधिष्ठान दैवत सिद्धेश्वर महादेव आज पवित्र महोत्सव महाशिवरात्री सालाबादाप्रमाणे आपण सकाळीच खिचडी प्रसादाने दुधाची वाटप करतो, परंतु ह्यावेळेस अनुष्ठान जे असतं 7 दिवसाचं आणि 8व्या दिवशी काला तर शिवयाग सकाळी अनंतगुरु लावर आचार्य यांच्या सानिध्यामध्ये सगळ्यांनी आपण आनंद घेतला, कारण बाबांनाही यज्ञ कर्म हे प्रिय होतं, त्याच्यामुळे दोघांचा समन्वय बरोबर आहे की नाही। कीर्तनाला आपला अर्धा तास काय पाऊण तास लेट झालं तरी काय नाही, पण कर्म माणसाच्या हाताने होत नाही। नसलं होत तर कमीत कमी त्या कर्म करणाऱ्यांच्या समोर आपण हजर जरी राहिलं तरी आज दर्शनात मुक्ती आहे। महाराज चक्रवर्ती त्याचे पाय माझी चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बांधी क्रोध काम। शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांनी भगवान शिवाचं जे वर्णन केलेलं आहे अतिशय सुंदर। सर्वस्व देऊन टाकणारं जे दैवत आहे आणि त्या दैवताच्या वर्णनासारखं वर्णन शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज या अभंगाद्वारे करतात की तो परमात्मा कसा आहे म्हटले भोळा आहे। शिव भोळा सर्व जगात ज्याच्या इशाऱ्यावर चालतं त्याला म्हटलेलं आहे चक्रवर्ती, आणि त्याचे चरण जर जीवाच्या हृदयामध्ये स्मरणात असतील तर त्याचं कल्याण निश्चित आहे। शिव म्हणजे कल्याण। वाचे वदता शिवनाम, वाचेनं भगवान शिवाचं स्मरण जर करत असेल तर त्याला काम क्रोध आदी सर्व विकार त्याच्या अंतःकरणातले नष्ट होतात। नष्टच नाही, त्याच्या जवळच येत नाहीत। तयान बाधी
क्रोध काम. बरं एवढंच नाही, शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज म्हणतात 4 पुरुषार्थसाठी जीव प्रयत्न करत असतो, ते पुरुषार्थ सुद्धा देणारा परमात्मा तो आहे. धर्म अर्थ काम मोक्ष. भगवान शिवाचं दर्शन झालं की 4 पुरुषार्थाची प्राप्ती त्या जीवाला होते, परंतु त्या श्रद्धेनं त्या ठिकाणी माथा टेकला पाहिजे. धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष. म्हणून संत एकनाथ महाराज एका जनार्दनी शिव. ज्याच्या जीवनामध्ये ज्याला मरणाची भीती आहे, कळीकाळाची भीती आहे, ती भीती ही भगवान शिव नष्ट करतात. निवारी कळीकाळाचा भेव वाचे वदत्ता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. आज सिद्धयोगी सद्गुरू गोविंदगिरी बाबांचा जन्मदिवस महाशिवरात्री आणि भगवान शंकराचा कोणता आहे, काय आज? आता महाशिवरात्र आहे, पण काय उत्सव आहे शिवजीचा? काय आज? तुमचे झाले का? तुमचे झाले नाही? आणि मग लग्नात कशी धूमधाम राहते? भगवान शंकराचा काय आहे आज? विवाह सोहळा आहे, म्हणजे किती आनंद असेल. आपल्या साखरपुड्याला नाही, अत्तर बित्तर मालून 70 लोक हजर. परंतु भगवान भाव भावेश्वर विश्वनाथ म्हटलेला आहे आणि त्याच्या पुढे सर्व अनाथ आहे. तुम्ही विश्वनाथ दिनरंग में अनाथ, दिनरंग में अनाथ, दिनरंग में अनाथ. परमपूज्य सर्वांचं श्रद्धास्थान असलेलं सिद्धयोगी गोविंदगिरी बाबांचं हे समाधीस्थान भरपूर वर्ष झाले तुम्हाला या सगळ्या सोहळ्याचा आपण सगळे आनंद घेतो. आणि हे केवळ आणि केवळ फक्त एक महात्मा गावामध्ये आला. जसं भगवंताने कुठं अधिष्ठान मांडल्यानंतर ते तीर्थ चालतं बोलतं तीर्थ सुरू होऊन जातं, तसं संत महात्मा ज्या ठिकाणी स्थित होतात त्या ठिकाणाला ते तीर्थी कुर्वंती तीर्थाने म्हटलं. तीर्थाला तीर्थत्व जर आणत असतील, मग ती साईबाबा असतील, गंगागिरी महाराज, जनार्दन स्वामी महाराज, या महात्म्यांनी देवालाही त्यांच्याबरोबर स्थित केलेलं आहे. म्हणून माथा त्यांच्या चरणावरती ठेवावा. विठ्ठला विठ्ठला. परंतु कोणत्या तरी भगवंताचं अधिष्ठान जर त्या ठिकाणी म्हटलं तर या ठिकाणी दुसरं तिसरं नाही, साक्षात भगवान भोलेनाथांना कुठून, अरे नर्मदेश्वर, नर्मदा के हर कंकड़ में काय म्हणतात शंकर है, तसं तो भाव भावेश्वर महादेव साधारण नाही. अनेक महापुरुष सद्गुरू परमपूज्य स्वामीजींच्या करकमलाद्वारे संत नारायणगिरी महाराज सर्व महात्मे या उत्सवासाठी प्राणप्रतिष्ठेसाठी कितीतरी वेळेस या महात्म्यांचे या ठिकाणी चरण स्पर्श झालेला आहे. आणि त्या भूमीला तुम्ही जर माथा टेकवला, आणि ह्या परंपरा आहे, ही परंपरा आहे. कोणतीही परंपरेनंच काय करतो, संप्रदाय पुढे चालत असतो. वारकरी संप्रदायाची परंपरा जोपासणारे अनंत महात्मे आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मोक्ष शिष्य. बघा, शिव आणि विष्णूचं ऐक्य साधणारा हा अभंग आहे. एक अवतार शिवाचा आणि एक अवतार विष्णूचा नाथांमध्ये. जसा निवृत्तीनाथांचा अवतार सदाशिवाचा अवतार
स्वामी निवृत्ती दातार आणि महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. हरिहरा भेद नाही करुण ये वाद, नाही करुण ये वाद, नाही करुण ये वाद. ऐक्य नसतं तर ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथांपुढे शिष्यत्व पत्करलं नसतं. एक होते, कारण प्रत्यक्ष गुरुस्थान ज्येष्ठ बंधू आहेत, परंतु ज्येष्ठ बंधू कधी मानलंच नाही. फक्त आणि फक्त काय आहे, गुरु आहे. आणि म्हणून सद्गुरू देणारे तेच आहे आणि घेणारेही तेच आहे. दोन एक एकाचे हृदयी. म्हणून भगवान भोलेनाथ, मी म्हटलं संतांनी, कारण सिद्धयोगी गोविंदगिरी बाबांचं मला तात्याने सांगितलं, महाशिवरात्रीचा दिवस बाबांचा जन्मदिवस आहे. किती सुंदर आहे. म्हणजे तुम्ही बाबांच्या कशासाठी आले सगळे? हां, आपलं किती बॅनर लावून मोठमोठे करतो आपण साजरे, नाही का, वाढदिवस. परंतु संतांचे वाढदिवस त्यांनाच आवडत नव्हते करायला, बरोबर आहे, आणि करतही नाही. महात्म्यांचा वाढदिवस करायला आणि वाढदिवस करणं म्हणजे आपल्या जीवनातला एक दिवस कमी करणं. विठाला विठाला. कलियुगातल्या लोकांचं काही कळतच नाही. तो दिवस कमी होणाराला आहे ते त्याला म्हणतात वाढदिवस. म्हणजे अशी इच्छा असते की जीवाने आणखी जगावं का मारावं. हा, जगण्याची कोणाला इच्छा आहे? सगळ्यांनाच आहे. त्याच्यासाठी काय करावं लागतं? पोटात टाकावं लागतं खाण्यासाठी, बरोबर आहे का नाही? खाण्यासाठी जगतो आपण, जगण्यासाठी खातो. कशासाठी? बरेच लोक खाण्यासाठी जगतात आणि बरेचसे लोक जगण्यासाठी खातात. सगळ्या प्रकारचे लोक महाराज म्हणतात या जगामध्ये प्रकाराचे 3 केले जन, 3 प्रकारचे आहेत. मग काय, काहींची राजस बुद्धी आहे, काहींची तामस बुद्धी आहे, काहींची सात्विक बुद्धी आहे. ज्यांची सात्विक बुद्धी आहे त्यांचं मन परमार्थाकडे धाव घेतं. विठ्ठल आज फक्त आणि फक्त जप करायचा आहे 24 तास. काही नाही झालं, कोणता स्तोत्र येत नसेल, मंत्र येत नसेल, तर फक्त एक मंत्र सोपा आहे. जसा रामकृष्ण हरी मंत्र सोपा आहे तसा शैव संप्रदायामध्ये सगळ्यांच्या पाठ आहे. कोणता मंत्र आहे? भगवान शंकराचा सोपा, सगळ्यांनी मोठ्या स्वरात म्हणा. ओम नमः शिवाय. एवढं जरी करत राहिले ना निरंतर, तर भूक लागणार नाही, ताण लागणार नाही, काहीच लागणार नाही. तुम्हाला सांगतो, आमचे हे अनुष्ठानाला बसलेले आहेत त्यांच्यापैकी असे बरेच आहेत का ते ह्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी पाणीसुद्धा 24 तास ग्रहण करत
नाही. म्हणजे किती थकवा येत असेल. आज रात्रीला आपण कार्यक्रम याच्यासाठी ठेवत नाही, कारण जसं म्हटलेलं आहे गृहस्थी जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचं तत्व महाराज शास्त्राने सांगितलं की सगळा आनंद आहे, सगळं काही कुटुंब सुंदर आहे, घरामध्ये सगळं काही येणाऱ्या जाणाऱ्या अतिथींचा सत्कार आहे, परंतु त्या ठिकाणी म्हटले मूळ सत्संग आणि आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्न पानम गृहे साधो संगमुपासते हि सततम धन्यो गृहस्थाश्रम. ज्याच्या गृहस्थाश्रमामध्ये नित्य शिवाचं पूजन आहे, अतिथी सत्कार आहे, सत्संग आहे, त्या आश्रमाला म्हटलेलं आहे धन्य. आणि धन्यता त्याला देतात ज्याने जगामध्ये येऊन सुंदर काम केलं किंवा जे परमात्म्याच्या आनंदामध्ये निरंतर नाचत असतात. धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे. 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 धन्य जगी तोची एक हरी रंगी म्हटलेला आहे. धन्य जगी तोची एक हरी रंगे नाचे, शिव रंगे नाचे, विठू रंगे नाचे, कृष्ण रंगे नाचे. काय ज्याचं आराध्य जे आहे त्या आराध्याचं स्मरण करणं किंवा जे गुरुनी दिलेलं आहे त्या तत्वाचं चिंतन करणं जीवाचं काम आहे. विठ्ठल भोलेनाथाची कृपा ज्याने ज्याने संपादन केली किंवा आसुरयोनीतले लोक असतील, देवयोनीमध्ये असतील, मनुष्ययोनीमध्ये असतील, ज्यानेही भगवान शंकराची कृपा संपादन केली त्याला सर्वस्व देणारा अधिपती शिव आहे. बघा सगळ्यात मोठं उदाहरण आहे की ज्याने जगावरती काय सगळ्या लोकावरती ज्याची सत्ता अधिष्ठित होती, परंतु फक्त एक आहे धर्म नावाचा जो गुण होता त्याच्यापासून विनमुख झाला रावण. परंतु त्या रावणानं नाही या सगळ्यांना जर बंदिस्त केलं असेल तर फक्त एका तत्वावर शिवतत्वावर काय केलं? काहीच नाही, दुसरं काहीच नाही. आराधना फक्त कशाची होती? भगवान शंकराची. आणि जे आपण सर्वत्र ऐकतो जटाटवी गलज्वल प्रवाह पावित स्थले गले वलंब्य लंबितांबुजंग तुंग मालिका डमट 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 निनादवं नमर्मयं चकार चंड तांडवं तनोतु न शिव शिवं तनोतु न शिव शिवं तनोतु न शिव शिवं. असे किती 14-15 श्लोकामध्ये एकदम सुंदर भगवान शंकराची स्तुती केली, प्रसन्न केलं. महाराज किती वरदान होते, किती वरदान होते. परंतु
त्या वरदानालाही ज्याच्या हृदयातलाच आहे ना ठाव घेणारा भगवान शंकराचा, त्या हृदयातल्या रामानेच त्या रावणाला मुक्ती दिली. विठ्ठला किंवा जगाला पवित्र करण्यासाठी या भूतलावरती जी भागीरथी, ज्या अंशुमान, दिलीप, सगर आणि शेवटी भागीरथ, 3 पिढ्या गेल्या राजांच्या. सगराची गेली, अंशुमानाची गेली, दिलीपची गेली आणि नंतर आले भगीरथ. आणि त्या भगीरथाचे प्रयत्न सफल झाले आणि स्वर्गातली असलेली जी गंगा आहे ती गंगा कुठं आली? या भूतलावरती. परंतु तिला धारण करणारे कोणी रथी नव्हते. ज्याच्या भगवान श्रीहरीच्या चरण कमलातून चरणों से निकली गंगा प्यारी, जिसने है सारी दुनिया तारी, हे गिरधर तेरी आरती गाँव, बाके बिहारी तेरी आरती गाँव. ज्याच्या चरणातून आहे. आणि तीच गंगा भोलेनाथाने कुठं धरली? हा, सिद्धयोगी गोविंदगिरी बाबांचं सर्वात आवडतं भजन, बोले तेरी जटा में भाती है गंगाधारा, भोले तेरी जटा में. तात्याने ते सांगतात की पूजा संपली का पहिलं हे भजन भगवान शंकराचं बाबा म्हणायला लावायचे. भोले तेरी जटा में, शंकर तेरी जटा में, महती है गंगाधारा, काली घटा के अंदर जिमदामिनी उदारा, गले मुंड माल राजे, शशि भाल में विराजे, गले मुंड माल राजे, शशि भाल में विराजे, कर में त्रिशूल धारा, भोले तेरी जटा में बहती है गंगाधारा. बघा किती सुंदर आहे. ज्याच्या जटेतून ती गंगा, ज्याने गंगेचं स्नान केलेलं आहे, ती गंगा कशी आहे म्हटले? जीवाच्या पापाचा विनाश करणारी. फेडीत पाप ताप, पोखीत तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. ते पाणी, त्याचं ध्येय, त्या गंगेचं ध्येय, ज्याने ते आम्ही गेलो ज्या ठिकाणावरून मूळ गंगेचा उगम आहे, गंगोत्री मंदिरापासून 15-16 किलोमीटर, 19 किलोमीटर, ज्या ठिकाणावरून हिमालयातून गंगा उगम पावते, जशी गोदावरी कुठं आहे? गोदावरी कुठून उगम पावते हो? आहे का माहिती? काय माहिती, आमची मोटर चालू आहे दाजी तिच्यावर, नाही कुठून येऊ, पण आमच्यासाठी अरे फेडीत आहे ना, पोखीत तिरीचे पादप म्हटलेला. या सगळ्यांना हे तीरावरचे सगळे वृक्षच आहेत. हे तुमचे माल टाल जे सगळं काय सुजलाम सुफलाम असेल त्याला कृपा करणारी भगवती मा गंगा आहे. या दक्षिण भारताची या गोदावरीला काय म्हटलेलं आहे? दक्षिण भारताची गंगा आहे ही गोदावरी. पहिले म्हणतात लोक उन्हाळ्यामध्ये सुद्धा काय राहायचं, पण आता आपणच वाळूचे धंदे करून सगळी कोरडी करून टाकली, तिचे खडकं उघडे पाडले, पाणी तरी राहील कसं? पाणी प्यायला पंचत उन्हाळ्यामध्ये. आणि ते बी कुठं? जे नदी काठचे गावं आहे त्यांनाच पाण्याची पंचत आहे पिण्याची, नाही का? तिथंच टँकर लावावे लागतात. का? कारण आपणच तिचं काय सौंदर्य काय केलं? नष्ट केलं. त्याच्यासाठी बघा, काही संस्कार घ्यायचे असेल, पाहायचे असेल तर हरिद्वार सारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जा. त्या ठिकाणी तुम्हाला साबण लावण्यास मना आहे,
कपडे धुण्यास मना आहे गंगेमध्ये. आणि जर असं कोणी करताना सापडलं तर त्याला दंड ठोठावल्याशिवाय राहत नाही. म्हणून गंगा काय आहे त्या ठिकाणी स्वच्छ आहे. इथं आपल्या समोर सगळे लोक काय येत काय करतात येऊन सगळं काही मैला त्याच्यात कपडे त्याच्यात सगळे तीर्थात काय केलं आपण. वरून म्हणायचं काय खरं आहे का ते. वरून काय म्हणायचं गंगेचं पाणी चंद्रभागेचं पाणी कसं स्वच्छ का गढूळ. हा वर्णन करतात की नाही भारुडामध्ये याच्यात त्याच्यात बोलतात की नाही. हा चंद्रभागेचं पाणी म्हटलंय गढूळ कशामुळे आपल्यामुळेच आहे. म्हणून स्वच्छ ठेवायचं काम घराला स्वच्छ ठेवायचं काम काय बाहेरचे लोक करतील. घराचं घर पण जरा स्वच्छता ठेवायची असेल हा त्याचा विधी निषेध पाळायचा असेल काही गोष्टीचा तर त्याच्या घरातल्या मुखियाला ती काय करावी लागते जबाबदारी घ्यावी लागते. तसं संत महात्म्यांनी या जगातल्या जीवाचे दोष नष्ट करण्याची जबाबदारी घेतली होती. म्हणून अशा परमात्म्याचं चिंतन करण्यासाठी या ठिकाणी संत शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात तो शिव कसा या अभंगाचं पहिलं. शिव भोळा चक्रवर्ती 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 शिव असलेला परमात्मा त्याचे चरण आहे की नाही पाय संतांच्याही सर्वांग निरीक्षण करून संतांनी देवानेही ज्यांचं पूजन केलं स्वतः देवाने ज्यांचं गुणगान गायलं असे महात्मे पवित्र महात्मे शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांचा अभंग आहे. एवढे अधिकारी होते का देवालाच काम करण्याची वेळ कोणाच्या घरामध्ये आली. बोला ना हो बसले झोपले का. खिचडी प्रसाद तयार आहे. थोडंसं लेट 12:30ला खाल्लं तरी काय. मी तर म्हणतो आज काही न खाता काय करावं लागतं. जागरण उपवास करावं पण नको बाबा कोणी जायला परत सुतक धरायचे कामं नको. कारण आजच काय झालं एक नाही का. त्याच्यामुळं आपला कार्यक्रम थोडासा आपण पुढं केला आहे की नाही. कारण सगळ्यांना येणं सगळ्यांनी यावं इथं काही बंद कोणाला नाही आहे. परंतु ज्याच्या भाग्यात आहे त्याचं भाग्यच इथं त्याला ओढून आणतं. कोणाला जबरदस्तीनं इथं आणण्याचं काम होत नाही. ज्याच्या भाग्यात प्रसाद असेल ज्याच्या भाग्यात दर्शन असेल ज्याच्या भाग्यात भाव असेल त्याचाच इथं प्रगट होईल. विठ्ठला बघा किती सुंदर आहे. शिवयाग या ठिकाणी संपन्न झालेला आहे. किती भाग्य आहे.
समाधीच्या असणारे अपवित्र स्थानी भगवान पवित्र असणारं सिद्धेश्वराचं हे अतिशय सुंदर आणि रमणीय स्थान जर बनलेलं असेल तर ही केवळ आणि केवळ गोविंदगिरी महाराजांची काय आहे? कृपा आहे, कृपा. भरपूर त्यांनी, मी बऱ्याच वेळा सांगतो की पुढच्या पिढीसाठी गृहस्थी माणसंसुद्धा एकदम व्यवस्थित करून ठेवतात की पुढच्या पिढीला काय होऊ नये, त्रास होऊ नये म्हणून मायबाप सुंदर त्याचं संसार काय करत असतात, फुलवत असतात. सगळं काही व्यवस्थित 7 पिढ्याने आपल्या चांगलं सुखाने खावं हे पूर्वजांच्या मनातली भावना असते. तशी महात्म्यांची भावना सगळ्या जगाने सुखाचं राहावं ही भावना आहे. नुसतं येणाऱ्या नित्यानंद असो किंवा रसानंद बाबा असो तो नाही तो कोणी असो, कोणीही महात्मा आला तर त्याला याच परंपरेनं चालावं लागेल असं सुंदर अधिष्ठान बाबांनी या ठिकाणी निर्माण केलं. कोणी आला किती महात्म्यांचे आपल्याला दर्शनाचा लाभ बाबांमुळे झाला. आबा सगळ्यात मोठं म्हणजे आपलं असणारं दैवत अन्नपूर्णा पीठाधीश्वर परमपूज्य स्वामीजी महाराजांची कृपा या गावावरती आहे. कारण मारुतरायाचं एवढं मोठं सुंदर यज्ञ त्यांच्या सानिध्यामध्ये आणि ते 5-6 दिवस इथंच होते आणि त्यांच्या सानिध्यामध्ये भगवान हनुमंत महारुद्राची काय झालेली आहे? प्राणप्रतिष्ठा पूजा झाली. सगळे देवता काय झाले? एकत्रित आणले. आपल्या सगळ्यांच्या एकत्रितपणानं जरी ते काही शक्य नव्हतं परंतु कोणीतरी ऐक्य साधणारा महापुरुष आला तर सगळे ऐकतात. विठ्ठला एवढं सुंदर झालं की इकडनं तिकडं जाणारे लोक म्हणतात शनी शिंगणापूर इथंच काय आहे का नाही? एवढं सुंदर शनीचं स्थान, हनुमंतरायाचं स्थान, एवढं सगळं पावर असताना सुद्धा हनुमंतरायाची बी भामट्यांना पेटी चोरून नेली. म्हणजे किती मुजोरी आहे. नुसतं शिर्डीतच नाही चालू, परिसरातल्या गावाने सुद्धा हे चोट्टे घुसले. त्याच्यासाठी काय पाहिजे? माझ्याकडे तुम्ही गाभाऱ्यात गेले आणि कोण काय बोलतंय ते तिथं सगळं ऐकू येत आहे. कुठं? शिवमंदिरामध्ये. बाबाच्या मंदिरामध्ये तुम्ही काय करता, काय बोलतात ते सगळं तिथं ऐकू येत आहे. बाहेरचं आतलं सगळं. का? कारण हे चोरा करता कॅमेरे नाहीचे, सज्जन माणसा करता कॅमेरे आहेत. कोणा करता आहे? चोराला काय, त्याला कॅमेऱ्याचं घेणं नाही आणि देवाचं घेणं नाही, बाबाचं घेणं नाही. त्याचं फक्त स्वार्थ साधने, स्वार्थ. म्हणून स्वार्थी असणाऱ्या जीवाला परार्थी बनवण्याचं काम संत करतात. विठ्ठला त्याचे पाय माझे चित्ती. जीवाच्या चित्तात काय पाहिजे? देवाचं तत्व पाहिजे का काय पाहिजे? का वित्त पाहिजे? वित्त तर पाहिजेच. वित्त जर नसेल तर कोण विचारतं तुम्हाला? विचाराल का? जगामध्ये पैशाशिवाय कोणी कोणाला विचारतं? कारण म्हटलेलं आहे वित्त हे काय आहे? व्यवहाराचं साधन आहे. तसं परमार्थ साध्य करायचं असेल तर जीवाच्या अंतःकरणातलं जे चित्त आहे ना ते परमात्म्याशी निगडित न्यावं. म्हणून म्हटलेलं आहे चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. हेच एक तुम्हा मागतो मी दातारा उचित ते करा भाव जाणून खरा. म्हणून म्हटलेलं आहे त्याचे पाय माझे चित्ती. भगवान तसं संतांची काय केलेलं आहे? चरणाचीच काय केलेलं आहे? पूजा बोललेली की नाही? तसं भगवान भोलेनाथ हे त्याचे चरण कुठं नाही आहे. ज्या ज्या ठिकाणी तुम्ही भूमी चालता बोलता खाता पिता सगळीकडं तो चराचरामध्ये भरलेला आहे. शिवाशिवाय कोणतंही जगत काय नाही आहे, आकारच नाही शिवाशिवाय.
म्हणून म्हटलेलं आहे शिव म्हणजे कल्याण. जीवाचं कल्याण करणारं जे तत्व आहे त्याचं नाव शिव आहे. तो भोळा आहे, परंतु तो काय आहे, त्याच्या विवाहाचं वर्णन असं आहे. आता इथं एक एक कथा जर मांडल्या तर मला वाटतं खिचडी 3ला भेटन. 3ला जमल का काय बाबा. ते नित्यानंद बाबाकडे गेलो आणि ते काय त्यांचं असं मनावरच काम हो आहे का ना, टायमात काही. परंतु तुम्हाला सांगतो माझं कसं असलं, पण मी प्रत्येक ठिकाणी माझा नेम आहे, मी कीर्तनाच्या 10 मिनिटं अगोदर कीर्तनाच्या स्टेजवर राहतो. मी पहिला आहे आज. हो, मला काय घेणदेण नाही राहत. कित्येक वेळेस मी विणा घेऊन मी सुरुवात केलेली कीर्तन. मला काय तामझामची गरज नाही आहे. इथं जेवढे आले 4 आले आणि 2 आले कीर्तन करायचं म्हटल्यावर आबा करतो का नाही 4 लोकांमध्ये सुद्धा. आणि 400 लोकसुद्धा टाळकरी बाबांच्या एवढे आशीर्वाद आहे. मला काही कुठं काही असं कीर्तनाचा स्पेशल अभ्यास करण्याची काही संधी सापडली नाही, नाही तर मग आणखी बरंच झालं असतं. हां, परंतु असंच मी आनंद करता माझं जे काही सगळं काही तू बोलतो चालतो हे सगळं काही आहे ना, हे सगळे गुण मला जर प्राप्त झाले असतील तर या सिद्धेश्वराच्या आणि गोविंदगिरी महाराजांच्या सानिध्यामध्ये. कृपादान केले संती, 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 कल्पांती हे सरेना, कल्पांती हे सरेना, कृपादान केले संती, कृपादान केले संती, कल्पांती तुमच्या कृपेचे हे देणे सगळं काही कृपेचं दान आहे. आपल्याला जे काही भेटलेलं आहे आपण काही त्याचा अभिमान बाळगू नाही. कोणीच महात्मा असो, गृहस्थी असो, ब्रह्मचारी असो किंवा कोणता मोठा अधिकारी असो, अधिकार हे थोड्या दिवसासाठी असतात, परंतु संत असा अधिकार देऊन टाकतात का त्या अधिकारानं जगावरती शेवटपर्यंत त्या जीवाची सत्ता राहते. या असं बनवतात ते नाही. जगद्वंदनीय देवमान्य संत तुकोबाराय होते, ज्यांच्या जीवनामध्ये भरपूर संघर्ष. त्यांना म्हटले रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. म्हटले रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग. तो साधना करण्यासाठी परमात्माच्या प्राप्तीचं चिंतन करण्यासाठी निघालेला जो साधक आहे त्याच्या जीवनामध्ये म्हटले अंतर्बाह्य आतही युद्ध आहे आणि बाहेरही युद्ध आहे. बाहेर जगाशी लढावं लागतं आणि आतमध्ये अंतर्गत असणारे काम क्रोध आदी विकार जे शत्रू आहे त्यांच्याशी लढावं लागतं. म्हणून म्हटलेलं आहे अंतर्बाह्य जग आणि मन, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. युद्ध करावं लागतं. संसार करायचा म्हटल्यानंतर सुद्धा काय आहे, ज्याचा संसार चांगला चालायचा त्याला लढावं लागतं. धीर सोडावा लागत नाही. धीर सोडला तर गेलं घर सोडावं लागतं. ज्याने धीर सोडला त्याला घर सोडावं लागतं. म्हणून धीर देणारे सुद्धा महात्म्य आहेत. मग देवाची ओळख का बरं ते करू देणार नाही. आणि अशा तत्वाची म्हटलेले वाचेनं जर म्हटलं त्या परमात्म्याचं नामस्मरण केलं
तर म्हटले अंतकरणातले विकार नष्ट करणारा तो आहे या अभंगाचं दुसरं चरण. वाचे वदता शिवनाम 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 दयान बाधी क्रोध काम दयान बाधी क्रोध काम वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम क्रोध काम वाचे. काम क्रोधादी विकार केव्हा नाही म्हटले वाचे न ज्या वेळेस तुम्ही काय म्हणणार शिवनाम शीतल म्हटलेलं आहे त्याला काय म्हटलेलं आहे 10 जरी असेल जीवाच्या अंतकरणात तरी त्याला शांत करण्याचं काम कोणती दवा करत असेल तर भगवंताच्या नामस्मरणाशिवाय दुसरी दवाई नाही. राम नाम की औषधी म्हटलेला आहे शिव नाम की औषधी. औषधाची गरज आहे की नाही सगळ्यांना हा फक्त पत्ता पाहिजे पत्ता. कायमचा माणूस जिवंत राहील बाबा तिथं अमृत भेटतं असा जरा पत्ता भेटला तर मला वाटतं गर्दी भरपूर जाईल नाही का. कोण कशाने न कोण कशाने पोहोचेल काही सांगता येत. अरे अमर होण्यासाठी एवढा अट्टहास ते ती प्राप्त दवाई प्राप्त करून घेण्यासाठी परंतु इथं फुकट वाटलं संतांनी का ज्याच्याने काय होतो जीव अमर झाले. बघा महात्मे काय झाले कायमचे अमर आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज जगतवंदनीय तुकोबराय किती संतांची मानदियाळे आहे. त्यांचे नाव का बरं आज त्यांच्या कंठामध्ये दुसरं तिसरं काही नव्हतं भगवंताचं अखंड आणि म्हटले आशाची संगती होऊ द्यावं ही प्रार्थना कोणाला आहे संतांना आहे देवाला आहे. अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती मग मी कमळापती तुझ बाणाने कंटाळा पडून राहीन तये ठाई उगाची संताची ये पाये न मागे अनेक काही. बघा तुझं बाणाने कंटाळा म्हटलेला आहे. कंटाळा आला का कशाचा कंटाळा कंटाळा यायला पाहिजे कशाचा जगायचा कशाचा
लवकर मरावं. काही लोक थोडे जगले पण कीर्ती करून गेले. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आयुष्याकडे पाहिलं तर फक्त आणि फक्त या जगाला त्यांचं सानिध्य किती लाभलं? 22 वर्ष. पण त्या 22 वर्षामध्ये जेवढी 200, 500, 50, 100 अशा जगणाऱ्या महात्म्यांनी जी कीर्ती केली नाही ती कीर्ती संत श्रेष्ठ माऊली महावैष्णव ज्ञानोबरांची झाली. कारण म्हटले ते जे ज्ञानामृत आहे ना त्या ज्ञानामृतचा खरा मुख्य गाभा जर कुणाकडे होता तर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांकडे. गीतेसारखं तत्व आणि सुलभ सोप्या भाषेमध्ये नाही का ज्ञानेश्वरीच्या रूपानं आपल्या समोर ठेवलं आणि सांगावं लागलं. बाकीच्या महात्म्यांनी सुद्धा सांगितलं की त्या ज्ञानेश्वर महाराजांनी जी गीतेवरची जी टीका केलेली आहे तिची एक तरी ओवी अनुभवामी. सांगणारे बी अधिकारी होते. नाही तर इथं एकानं लेखलेला का दुसरा त्याची चुका काढतात की नाही. परंतु तसे नाही. महात्मे हे संतांचं काय गौरव करणारे होते, सन्मान करणारे होते. किती सन्मान होता ज्ञानेश्वर महाराजांचा सन्मान देवाने. बघा सगळ्यात जवळचा भक्त जर कोण होता पांडुरंगाच्या जवळ कोण होता? नामदेव महाराज. एवढा लाडका कोणीच भक्त संत कोणीच जवळ नव्हतं. परंतु त्या लाडक्यावरती लाडक्या माणसावर जास्त प्रेम केलं का ते बिघडतं नाही का. पण ते काय बिघडलेले नव्हते. त्यांनी उलट त्यांच्याबरोबर घरचे सुद्धा सगळे तिथंच कुठं केले समाधीस्थ सगळ्यांना माहीत आहे. परंतु नाव कोणाची पायरी आहे? कोणाची पायरी आहे? नामदेवाची पायरी. परंतु सगळा परिवार तिथं आहे की नाही? परिवारच काय घरात असणारी जी काम करणारी दासी जनाबाई सुद्धा तिथंच आहे. कुठं? अरे म्हटले हे सगळे महाद्वारी वैष्णव जन महाद्वारी वैष्णव पूजा वाटत नाही. कारण एकदा वर गेलं परत खाली यायचं काम नाही आहे का नाही. इथं म्हटले इथून जे वर गेले त्यांना परत खाली यावं लागत नाही. अरे क्षिणे पुण्य मर्त्य लोकम विशंती म्हटलं. पुण्य मग तया पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागती माघारे. कोणत्या लोका? अमर लोका मृत्यू लोका. इथं या लोकांचंच नाव काय आहे? या भूमीवर आलेले जेवढे जीव आहे त्या सगळ्या व्यवहाराला म्हटलेलं आहे ज्याचा मृत्यू होतो त्या गावाचं नाव, त्या देशाचं नाव, त्या कालाचं नाव कालाय तस्मै नमः म्हटलेलं आहे. सगळ्यांनी कोणाला नमस्कार घातला? कालाय. कारण सगळं कोणी नाही कोणाच्या बापाला भेलं परंतु त्याच्या पुढे परंतु त्या काळालाही नामस्मरणाच्या भगवंताच्या नामचिंतनाने काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत असे. तुका म्हणे काळा ना तोंडावरी भाता भरा हरी राम माने भाता भरा हरी राम माने
आणि कलियुगामध्ये तोच राम तो कया तुलनेसी ब्रह्म तो काशी आले म्हणून रामेश्वरे चरणे मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा तुलना केली तुलना तुकाराम आणि राम तर म्हटले तेच ब्रह्म तुकोबारायाच्या रूपानं या भूमीला प्राप्त झालं कलियुगामध्ये आणि त्या रामाचं सर्व काळ चिंतन करणारा जो परमात्मा आहे त्याचं नाव आहे शिव नाही का नाही भजन करी महादेव राम पूजी सदाशिव एक म्हटलेलं आहे शिवस्य हृदयम विष्णू आणि विष्णुस्य हृदयम शिव म्हटलेलं आहे शिवाच्या हृदयामध्ये रामाचं विष्णूचं चिंतन आणि विष्णूच्या हृदयामध्ये आणि आपल्या हृदयामध्ये खिचडीचं चिंतन पण एक आहे आज पाणी जरी पेलेले असाल ना तरी तुम्हाला हे भावेश्वर महादेव असा आहे की भूक लागू देणार पण तुम्ही उगाच म्हणले लागली भूक तर मग सोडावं लागल बाबा विठ्ठला आता आमचे तुम्हाला सांगायचं तर आम्ही असे येडे लोक रात्रंदिवस फिरत राहतो आम्ही रात्री 2 वाजेपर्यंत हे सगळं तुमची सगळी व्यवस्था करावी लागली मंडपवाल्याने हे सगळं काहीच आणलं नव्हतं पाठीमाग जो बिचारा आता दिवसभर खिचडीचे त्याला किती वेळेस आता कढाई परतावे लागते ना आता काय माहिती ते 3-4 पातेले तर आम्ही भिजून ठेवलेले परंतु दुपारून लगेचच उद्याच्या स्वयंपाकाचं काय आहे हा बुंदीच्या स्वयंपाकाची तयारी म्हणजे त्याला सावलीची गरज खरी कुणाला आहे मग त्याचं राहिलेलं होतं सावलीचं ते 1 वाजता आले ग लोक मग ते पूर्ण करून घ्यावं लागलं कारण इथं काय आहे दोरी धरायची मला पेरायचं मला सगळंच मला आहे त्याच्यामुळं सगळं अवघड आहे विठ्ठला त्याच्यासाठी आधी स्वतःचं क्षेत्र कष्टानं काय करावं लागलं फुलवावं लागलं तेव्हा ते अन्नक्षेत्र काय झालं तिथं आपण तीर्थक्षेत्र स्वतः तयार झालं साईबाबांच्या वास्तव्याने आणि नंतर अन्नक्षेत्र का म्हटले त्या ठिकाणी भेद आहे का अजिबात नाही भेद नाहीच आहे भेद देव आणि संत हे अंतकरणातल्या जीवाचा भेद मिटवतात भेद भेदा भेद भ्रम अमंगळ ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा जे करायचं आहे ते हिताचं काय करावं लागेल हा सत्य आचरण म्हटलेलं आहे आणि त्या परमात्म्याच्या चिंतनामध्ये म्हटले अनुभव विचारला पार्वती मातेनं बघा भगवान शंकराची एका पत्नीने तपश्चर्या करून काय मिळवलं हां पती मिळवायचा आहे हिमालयाची पुत्री म्हणून काय झाली जन्माला आली परंतु अगोदर तिला काय करावं लागला त्याग आणि त्यागा शांतीरनंतरम म्हटलेलं आहे सतीनं त्याग केला निस्ता स्वतःचा नाही देहासहित परंतु त्याही ठिकाणी सावध केलेलं होतं म्हणून सतीचं नाव कुठं जोडलं गेलं नाही जास्त परंतु तीच सती जेव्हा तपाने तपली आणि पार्वतीच्या रूपाने हिमालयाची पुत्री म्हणून जन्माला आली आणि तो विवाह सोहळा त्याच विवाह सोहळ्याला शिवरात्रीचा महोत्सव म्हटलेला आहे बघा तिला म्हटलेलं आहे उमा तिला म्हटलेलं आहे पार्वती जेवढ्या काही अमर कथा आहे त्याचा संवाद जर कुणामध्ये असेल तर भगवान शिव आणि पार्वतीचा आहे आणि त्यावेळेस अनुभव स्वतः भगवान शंकर पार्वतीला अनुभव सांगतात स्वतःचा काय अनुभव आहे म्हटले हे जगत जे आहे ते स्वप्नाप्रमाणे आहे हे माझा अनुभव म्हटले भगवान शंकर आणि हे वर्णन संत श्रेष्ठ तुलसीदासजी करतात उमा कभू मैं अनुभव अपना सत हरि भजन जगत सब सपना सत हरि भजन जगत सब सपना उमा कहू मैं अनुभव अपना
सत हरी भजन सत्य हरीचं भजन आहे. जगत सब सपना वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम दयान बाधी क्रोध काम दयान बाधी क्रोध काम वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम दयानबाधे क्रोध काम दयानबाधे क्रोध काम वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम. नमामि शिवमिशान निर्वाण रूपम विभुम व्यापकम ब्रह्मवेद स्वरूपम निजम निर्विकल्पम चिदाकाशमाकाश वासम भजे. म्हटले शिवजीला स्मरण करायचं म्हटले तर साधारण कोणीही साधारणातलं साधारण एक जप येत नाही असं नाही. लहान बालक ज्याला बोलता येत नाही त्यालाही म्हटलं ना काय म्हण ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. आज काहीच म्हणू नका दुसरं. दिवसभर जे काय ग्रहण करायचं ते काय करा शिवनामच काय करा ग्रहण करा. खिचडी बरोबर प्रत्येक घासाला जरी ओम नमः शिवाय म्हटला तर ती खिचडी तुमच्या पोटात काय होईल नाही तर खिचडी डेंजर राहते नाही का. साबुदाणा पचवायचं म्हणजे सोपं नाही. मला आवडत नाही पण मी आवडीनं केला नाही. परंतु काय नाही ज्याच्या अंतकरणात खरी भूक लागलेली असली ना तर ते काही टाका. ज्यावेळेस हे यज्ञ ज्यावेळेस पूर्णतः काय होतो प्रज्वलित होतो त्यावेळेस त्यामध्ये काही टाकलं ओल्लं जरी टाकलं तरी ते काय करतं स्वाहा. तसं आहे ज्यावेळेस भूक असते म्हणजे फक्त खाण्याचीच नाही नामस्मरणाचीही भूक असते जीवाला. तसं देवाला भजलेच नसते. सगळ्यात जवळ देवाला जवळ करून घेण्याचं जे साधन आहे ते यज्ञ तपादी साधनं नाही आहेत. हां यातरी युगामध्ये म्हटले कलयुग केवल नाम आधारा सुमेर सुमेर नर उतर पारा. कलियुग केवल नाम आधार. आधार कशाचा आहे कलियुगामध्ये हा नामाचा आधार आहे. कोणाच्या देवाच्या. रामाचा असेल कृष्णाचा असेल. बघा जगामध्ये किती मोठं तत्व रामाचं. रामानं सेतुबंध ज्यावेळेस कशासाठी सेतू बांधायचा होता झोपले का हा. कारण जसं आपण एखाद्या नदीच्या आल्याड राहत असलं तर पल्याड जायचं असलं तर काय पाहिजे हा पूल पाहिजे. परंतु एवढा अर्धा किलोमीटरचा पूल आपल्याला पूर्ण अर्धा आयुष्य जातं पाहायचं तरी तो पूल तयार होत नाही. आणि किती बघा कुठं श्रीलंका आणि कुठं भारत एवढा सेतू बांधायचा आहे तो काय साधारण काम होतं का. परंतु ते काम हाती घेण्याच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं काम रामाने केलं आणि ते म्हणजे शिवाचं पूजन. पूजा झाल्याशिवाय काही त्याचं काही भूमिपूजनाला करतात का नाही गुरुला आणतात की नाही. परंतु त्या ठिकाणी म्हटले ज्यावेळेस पूजन केलं तर मग जोडीनं बसावं लागतं का नाही. समजा तुमच्याकडं ही जर एखाद्याच्या जीवनामध्ये पूजा करण्याची वेळच आली आणि त्याची पार्वती नसेलच सीतामाई नसेलच तर मग काय करतात गुरु काय म्हणतात काय घ्या सुपारी घ्या सुपारी. जसं गणपतीची मूर्ती नसेल तर पूजेमध्ये काय ठेवतात पिढ्याच्या पाण्यावरती सुपारी आणि मग गणपतीचं स्वरूप मानून त्याची काय करावं लागती वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मी पाहिलं बरेच जण बुजुर्ग असतील, माझं मी बोललं करा घेतो, परंतु काही तुम्हाला दोष लागू नये त्यासाठी मी बोलत राहतो. बाकी ठिकाणी कुठंच बोलत नाही मी, फक्त देवाच्या ठिकाणी बोलतो, बाकी ठिकाणी कुठंच नाही बाहेर बोलत. परंतु देवाच्या तिथं चूक नको व्हायला. बऱ्याचशा लोकांनी काय करतात माहीत राहत नाही, सरळ जातात, चमड्याचे बेल्ट कमरेला राहतात आणि ते कमीत कमी ते तरी काढून भगवान शिवाच्या शिवालयामध्ये आत प्रवेश करावा, स्वच्छ होऊन जावं, पाय धुवून यावं. बऱ्याच ठिकाणी असे मंदिर बनवलेले, असे गुरुद्वारे बनवलेले आहेत का तिथं तुम्ही प्रवेश करतानाच तुमचे पाय धुतल्या जातात आपोआप, आणि पाय पुसणारे सुद्धा माणसं त्यांच्याकडे, एवढी व्यवस्था सुंदर असते आणि सगळं स्वच्छ होऊन तिथं आत जावं लागतं. परंतु ते गेल्यावर नंतरही नमस्कार कसा करायचा ही पण पंचायत आहे. डायरेक्ट जाऊन जरा शिवलिंगाला जर डोक्याची धडक दिली तर काय उपयोग आहे. अष्टांग मी कितीतरी वेळेस म्हटलं, तुम्ही बाहेरच जसं ही प्रतीक कोणाचं आहे, भगवान विष्णूचं प्रतीक नंदी आहे. कोण आहे नंदी? कोणाचं प्रतीक आहे? भगवान विष्णूचं आहे. आणि कोणाच्या द्वारामध्ये आहे? भगवान शंकराच्या. किती सावध आहे. तिथंच तुम्हाला दोन्ही दर्शन होतात. नंदी भगवंताच्या ठिकाणीच तुम्हाला शिवाचंही दर्शन आहे आणि भगवान विष्णू श्रीहरीचंही दर्शन आहे. पण आत गेल्यानंतर जेवढं तुम्ही नम्र होताल, खाली माथा टेकवताल, आदळताल, क्षमा करा अपराध, महाराज तुम्ही सिद्धेश्वर आहे. त्या ठिकाणी जे निर्माल्य जातं ते निर्माल्य ओलांडू नये. पिंडीचं जे पाणी पडलेलं आहे, जे पाणी पडतं, जे तीर्थ पडतं, ते तीर्थ जर तुम्ही ओलांडून गेले त्याचा दुष्परिणाम सांगतो. भजन करा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एक स्तोत्र गायलेलं आहे भगवान शंकराचं एका आचार्याने, पुष्पदंताचार्य म्हटलेलं आहे. शिवमहिम्न स्तोत्राची रचना करणारे पुष्पदंताचार्य. पण त्यांच्याकडून अपराध घडला. भगवान शंकराचं निर्माल्य ओलांडल्या गेल्यामुळे, दोष लागल्यामुळे, आणि त्या दोषातून मुक्तता मिळण्यासाठी हे स्तोत्र गायलं. महिम्न पारम ते परम विदुषो यद्य सदृशी स्तुतीर ब्रह्मादीना मपि तदवसन्ना स्वयं गिर अथावाच सर्व स्वमती परिणामावधी गृणन ममापेश स्तोत्रे हर निरपाद परिकर. म्हटलेलं आहे बघा. भगवान शंकराची स्तुती करत किती श्लोक लिहिले, 42 श्लोक, आणि एवढे सुंदर म्हटले. महिम्नो ना परास्तुती अघोरांना परो मंत्र नास्ति तत्वम गुरुपरम. गुरु सारखं तत्व जगामध्ये नाही. बरोबर आहे ना. महेशांना परो देवो, महेशासारखा देव दुसरा नाही. स्तोत्रामध्ये गायलेलं आहे. महेशांना परो देव, महिम्नो ना परास्तुती. महिम्नासारखी दुसरी भगवान शंकराची स्तुती. जसं भगवान श्रीहरी विष्णूचं जर चिंतन करायचं असेल तर पहिलं भगवान विष्णूचं कोणतं स्तोत्र आपल्या समोर येतं? बोला. विष्णू सहस्र नाम. वारकरी संप्रदायामध्ये आचारसंहितेमध्ये पहिलं आहे. जसं काकडा भजन नित्यनेमामध्ये आहे, तसं विष्णू सहस्रनाम पहिलं सकाळी. तसं भगवान शंकराची स्तुती करण्यासाठी जर सगळ्यात महत्त्वाचं स्तोत्र असेल तर मला वाटतं प्रत्येकाचं पाठ पाहिजे. काय पाहिजे? तुम्हाला वाटत नाही का देवाकडे आल्यानंतर देवासमोर राहून आपल्याला 4-2 श्लोक चांगले आले पाहिजे बाबा गाता? काही नाही गाता आलं तर एक मानस पूजा दिलेली आहे. मानस पूजेचे 5 मंत्र आहेत. 5 मी प्रत्येक ठिकाणी सांगतो. रत्नय कल्पितमासनं हिमजलये स्नानं च दिव्यांबरं नानारत्न विभूषितं मृगमदा मोदांकितं चंदनं जाति चंपक बिल्व पत्र रचितं पुष्पम च धूपम तथा. सगळ्या उपचाराचं नाव स्मरण शिवजीसाठी केलेलं आहे. आटले म्हटले गिरिजाचा आत्मा असणारा तो ईश्वर आत्मा त्वं गिरिजामती सहचरा
प्राणा शरीरम गृहम पूजा ते विषयोपभोग रचना. जीवाची निद्रा स्थिती सगळं काही कोण पाहतं? शिव तत्व पाहतं. निद्रा समाधी स्थिती संचार पदयोर प्रदक्षिण विधी स्तोत्रानी सर्वा गिरो यद यद कर्म करो तिथ दाखिलम शंभो तवाराधनम म्हटलं. जेवढे जेवढे कर्म मी करतो ती सगळी तुझीच आराधना. हे भगवान शिव तुझी आराधना आहे. हे 5 मंत्र सोपे आहे, खूप सुंदर. तेवढे जरी आले, बाकी काही नाही आलं आणि नाहीच काही आलं तर पंचाक्षरी मंत्र काय आहे? सोपा आहे. सगळ्यांनी एकदा मोठ्या आनंदाने माझ्या पाठीमागं म्हणायचं आहे, एकदम शांततेमध्ये. फक्त पेटीचा स्वर. हां, हे खाली बसलेले सगळ्यांनी बोलायचं आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. सुंदर आवाज. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. वाह. गंगाधराय शिव जटाधराय, हर हर भोले नमः शिवाय. गंगाधराय शिव सिद्धेश्वराय शिव रामेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय. सिद्धेश्वराय शिव रामेश्वराय, हर हर भोले. सिद्धेश्वराय शिव रामेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय. सिद्धेश्वराय शिव नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. वाह. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. सगळे बोला. कृष्णेश्वराय शिव त्र्यंबकेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय. कृष्णेश्वराय शिव त्र्यंबकेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय. सोमेश्वराय शिव रामेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. हे दान मिळतं संतांच्या सानिध्यामध्ये. संत एकनाथ महाराज किती सुंदर. जेवढे अभंग सोपे संत एकनाथ महाराजांनी सुलभ करून सांगितले का बाबा, किती किती काव्य आहे नाथबाबांचं आणि किती भारदस्त आहे बघा. हरिपाठ असेल, जे साधक आहेत ज्यांना चांगलं जीवन जगायचं आहे
त्याच्यासाठी चिरंजीव पद, चिरंजीव पद ज्याच्या पाठांतर आहे, म्हटलेलं आहे सगळ्या गोष्टीचं वर्णन तेवढ्या त्या ओव्यामध्ये सगळं वर्णन केलेलं आहे. म्हटले नको नको करती आघात पुरुषास. बघा म्हटले जेवढा साधक ज्याला साधना करायची त्याच्यासाठी सांगितलेलं आहे. आणि सोपंही कर्म करण्यासाठी प्रत्येकाच्या जीवनाच्या अंतःकरणामध्ये जसा ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ सगळ्यांसाठी काय आहे, मुक्त आहे. मुक्त विद्यापीठ म्हटलं. आजही विद्येचं माहेर घर म्हटलं. ज्ञान संपादन करायचं असेल तर कोणत्या शहराची निवड करतात? कोणी सांगा. इराण, आळंदी नाही, पुण्याला म्हटलेलं आहे ना सगळ्यात बेस्ट. आणि भाषा ही ज्याला सुधारायची असेल त्याने कुठं जायचं? पुण्याला. आणि ज्याला बिघडायचं असेल त्याने कुठे यायचं? अहमदनगर. सगळ्या भाषा ज्याला चांगल्या शिकायच्या असेल, फक्त पुण्यात मराठी शुद्ध बोलल्या जाते, परंतु ज्ञानोबरायांनी जी पवित्र भूमी केलेली आहे 56 भाषेचा केला असे गौरव. आणि 56 प्रकारचे लोक जरी आले तरी त्या 56 प्रकारच्या भाषा प्रत्येकाला बोलता येतात. जो माणूस तिथं ते मधुकरीचं अन्न जो साधक खातो त्याला विदर्भातली भाषा येते, त्याला खानदेशातली भाषा येते, त्याला मराठवाड्यातली भाषा येते, त्याला पश्चिम महाराष्ट्रातली भाषा येते, कर्नाटकी येते, सगळी येते. कारण का सगळे सवंगडी जर प्रत्येक भाषा बोलणारे असतील तर एकमेकाशी काय करतात? संवाद शिवाय काही प्राप्त नाही आहे. आणि नुसता वाद घातला तर मग तर काहीच प्राप्त नाही. विठ्ठला नाही तर वर्णन केलं नसतं. कानडाव विठ्ठलो कर्नाटकू तेने मज लावी ये लावी दो. किंवा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. भजनही किती आहे परंतु गाणं भगवान शंकराचं आहे. आणि मला वाटतं विठ्ठलाने जेवढा गौरव भगवान शंकराचा विठ्ठल अवतारामध्ये झाला तेवढा दुसऱ्या कोणत्या अवतारामध्ये नाही. म्हटले परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पार्वतीचा त्याग, गणपतीचा त्याग सगळ्यांना बाहेर ठेवलं. आणि पांडुरंगाने, रुक्मिणी सुद्धा कुठं आहे? जवळ आहे का? पंढरपूरमध्ये बाजूला आहे. आणि एकटा कोण उभा आहे? निरंतर सावधान स्थितीमध्ये भगवान शंकराचं लिंग डोक्यावरती घेऊन पांडुरंग परमात्मा कटेवरती हात ठेवून त्याच्या भजनामध्ये दंग आहे आणि पुंडलिकाच्या हाकेची वाट पाहत आहे. बघा किती सुंदर आहे. म्हटले सगळ्यांना स्थान नाही परंतु एकाला स्थान दिलं, पुंडलिकाला. का? कारण पुंडलिकराच्या मंदिरामध्ये जर काय असेल तर पाहिलं तुम्ही, जेवढं मोठं शिवलिंग. गेलं का पुंडलिकाचं दर्शन केलं का चंद्रभागेतून? काय माहिती कळसात झालं बाबा दर्शन नाही का? आपला अवघडच परमार्थ हे सगळा. म्हणून आता मी बोललो का मग म्हणते बाबा लय टोचवतो नाही का. परंतु हे बघा मी फायद्याचंच बोलन. तुमचं वाईट व्हावं असं कोणाचंच वाईट होऊ नये. कोणाचंच व्हावे कल्याण सर्वांचे, दुःखी कोणी असू नये. अरे तुम्ही आनंदित आम्ही आनंदी, तुम्ही उदास तर आम्ही डबल उदास. विठ्ठला धर्म साधायचा आहे, अर्थ साधायचा आहे, मोक्ष साधायचा आहे, काम साधायचं आहे. त्याच्यासाठी सुद्धा म्हटले त्याला पाहिल्याशिवाय नाही. कुणाला? शिवाला पाहिल्याशिवाय नाही. लिंग देखिले देखिले
म्हणून म्हटलेलं आहे तो देणारा सुद्धा कोण आहे? शिव आहे. धर्म अर्थ काम मोक्ष 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 धर्म नसेल तर धर्म जवळ येत नाही. संतांची व्याख्या आहे दया तेथे धर्म. बरोबर. दया धर्म का मूल है पाप मूल अभिमान तुलसी दया न छोड़िए जब लग घट में प्राण. तुलसी दया न छोड़िए. दया संत शांती ब्रह्मिक दयेविषयी बोललो. दया जेवढी संत नाथ बाबांकडे होती तेवढी दुसऱ्या महात्म्याकडे नव्हती. बघा काय काय सगळ्या कथा तुम्ही ऐकलेल्या आहे बघितलेल्या आहेत. समजा त्याचं चित्रीकरणही सादरीकरण आपण कित्येक वेळेस बघितलं. परंतु बघा नाथबाबांची सगळ्यात मोठी दया. अरे माणसानं जर तीर्थयात्रेला गेलं आणि तीर्थाचं जे जल आहे जे नद्यांचं पवित्र असणारं ते आपण तीर्थ घेऊन येतो तर ते तीर्थाची काय करतो आपण तीर्थयात्रा करून आल्यानंतर तुमच्याकडे करता का नाही? हां काय म्हणतात त्याला? हां मग ते पाणी ते तीर्थ पूजन करतात आणि पूजन केल्यानंतर सर्वांना ते तीर्थ सगळ्यांना देतात. का? आदर करून ते काय पूजन करून ते प्रत्येक जीवापर्यंत पोहोचवावं ही भावना राहती. आणि आणण्याला कष्ट नाही का? परंतु त्या ठिकाणी म्हटले नाथबाबांनी ते तीर्थ कोणासाठी चालवलेलं होतं माहिती आहे का? आज आपण ज्याची उपासना करतो भगवान शंकरासाठी चालवलेलं. परंतु साधारण जीवामध्ये भगवान शंकराचं रूप पाहणारा महात्मा म्हणजे शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज. सगळ्या कारण म्हटलेलं आहे भूत दया गाई पशुचे पालन तान्हेल्या जीवन वना माझी. म्हणून धर्म साधायचा आहे दया पाहिजे. दया धर्म का मूल है. धर्म अर्थाची प्राप्ती किती प्रयत्न आहे महाराज होईल का हो काम? पहा आमचा हात आता काय मला जर पाहताच येत नाही मी म्हणतो हान बाबा एक नाही का? काय पाहता हाताला? हाताने जेवढं करसे करे मग करे विधी नाना मन राखे जय कृपा निधाना. हातानं काही कर्म चांगलं कर्म केलं आणि मन परमात्म्याशी ठेवलं तर त्याच्या जीवनातला अर्थ आपोआपच त्याला प्राप्त होतो. तसं नाही होत. का नाही होणार? कारण ज्याला विश्वास आहे विश्वासो फलदायक म्हटलेला आहे. म्हणून म्हटलेलं आहे अर्थ प्राप्ती करून घ्यायचंय त्यालाही काय आहे कष्ट आहे. काम देवाला जाणणारा जर दुसरा तिसरा कोण असेल तर म्हटले शिवाशिवाय दुसरं कामाला जाण. कामदेवाने हिम्मत केली होती. पार्वतीला नाकारलेलं होतं
भगवान शंकराने मना केलेलं होतं लग्न करण्यासाठी, परंतु त्याचा प्रस्ताव घेऊन शहाणपणा करत कोण गेला? हां, परंतु त्याला काय करून टाकलं? त्याचा भस्म करून टाकला. म्हणून त्याला एक नाही, किती आहेत नेत्र? किती आहेत? परंतु एकतर चांगलं घडल्यानंतर आणि नाही तर एकतर तो जर उघडला तर समोरच्याचं काय? मोक्ष आहे की नाही? म्हणून चौथा पुरुषार्थ कोणता आहे? मोक्ष आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष म्हणजे या जगातून सगळ्यांतून निवृत्त होऊन माणूस आपल्या आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करून परमानंद प्राप्त करून हे जगत ज्यावेळेस सोडून जातो. आणि जसं तुकोबराय म्हणतात, आता इथं होतो परंतु आता चाललो कुठं? आम्ही जातो आमुच्या गावा. म्हणून काय घ्या आता? आमुचा राम राम घ्यावा. आजवर होतो तुमची गावी, आता कृपा असू द्यावी. आता कैसे येणे जाणे, सहज खुंटले बोलणे. रामकृष्ण विठ्ठल बोला, तुका जातो वैकुंठाला. आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा. देतानीही जातानीही चांगलंच दान देऊन देणारे, धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता. प्रत्यक्ष एकदा सगळ्यांनी भगवान पांडुरंगाचं भजन करा. ज्याने भगवान शंकराचा आदर केला त्या अवताराचं स्मरण जर झालं तर आदर त्याला आहे, वरच्याला. कोणाला? परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम विठोबार कुमारी. इथं काय कोणाचं यजमान बनण्याची इच्छा होत नाही. हे जे सगळं हे होतं ना, हे सगळे ऐकणारे ज्यांच्या भाग्यात धर्म करण्याची इच्छा आहे त्याच लोकांकडून हे होऊ शकतं, बाकीच्यांकडून नाही होऊ शकत. ध्यानात घ्या. तुम्हाला किती मागितलं आणि काही बोललं तरी तुमचा धर्म करण्यावरती काही विश्वास नाही. परंतु ज्याच्या प्रारब्धात आहे त्याला त्याच्याकडून कसं होईल काही सांगता येत नाही. संत महात्मे, कारण म्हटले इथं काही एकाच नाही. हे बाबांनी अधिष्ठान मांडलं, म्हटले अनंत पिढ्या तुमच्या सुखानं खाणार आहेत, त्याच्यासाठी अधिष्ठित बसलेले आहेत. या ठिकाणी मला आता 2 मिनटं बोलायचं आहे, कारण स्वामीजींनीही बोलले. आता अन्नपूर्णा मातेचा वर्धापन दिन येऊ राहिला. 4 आणि 5 मार्चला कार्यक्रम आहे त्र्यंबकेश्वरला. आणि मला वाटतं 1 ते 1.5 वर्षानंतर स्वामीजी बरे होऊन त्र्यंबकेश्वरला जवळ येणार आहेत. ज्यांना ज्यांना दर्शन करण्याची इच्छा आहे ते त्र्यंबकेश्वरमध्ये 2 मार्चपासून 10 मार्चपर्यंत कोणत्या कालखंडात गेले असं नाही का 5 मार्चला. पण 5 मार्चला विशेष माताजीचा अभिषेक असतो, भंडारा प्रसाद असतो. त्या ठिकाणी जरा हाजरी लावली तर मीही तिथं राहणार आहे. कारण तुम्ही म्हणताल बाबाने तरी कुठं आम्हाला सांगितलं. मी प्रत्येकाला फोन करून सांगण्यापेक्षा कीर्तनात 2 मिनटं बोललेलं चांगलं नाही का? म्हणजे कित्येक लोकांना मेसेज माझा पोहोचला आहे की नाही. आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी गोविंदगिरी महाराजांचं जे मंदिराचं काम एवढं सुंदर करून गेलं, तो महात्म्याचं शरीर शांत झालं रसानंदगिरी महाराजांचं. आणि त्यांची इच्छा होती की माझं शरीर शांत झाल्यानंतर मला इकडं तिकडं कुठं समाधी देऊ नका, नर्मदा माईमध्ये मला सोडून द्या. आणि मी
सप्ताहामध्ये पण बोललो होतो. मी ज्यावेळेस कुंभ क्षेत्रातून निघालो, माझी 4 तारखेपर्यंत राहण्याची इच्छा होती, परंतु 27 तारखेलाच मला कळलं की महाराजांचं शरीर शांत झालं. मी तिथून निघलो आणि 28 तारखेला सकाळी ओंकारेश्वरला त्यांना त्या नर्मदा माईमध्ये समाधी दिली. परंतु त्यांच्या नावाचा भंडारा राहिलेला आहे. माझी इच्छा आहे एक दिवस असं नियोजन करा का त्या महात्म्याच्या नावानं इथं काही 500-1000 लोक जेव घालू, आम्ही घालू बाबा जेव का त्यांनी आमच्या बाबाचं समाधी मंदिर बनवलं. कारण तुम्हाला जर घेणं नसेल तर मी तरी किती आव आणणार आहे आणि किती पळपळ करणार आहे. मला माहिती आहे हे कार्यक्रम करण्यासाठी मला किती जीव तोडावा लागतो. त्याच्यासाठी हे सहज शक्य झालं पाहिजे. त्याच्यासाठी सगळ्यांचे हात काय पाहिजे, हां वर पाहिजे, म्हणजे मग मला खाली पाहिजेच वेळ आली पाहिजे, नाही का. उदार पाहिजे, उदार, नाही तर सगळे उधार या. परंतु मला माहीत आहे इथं काही कमी नाही. मला हा विश्वास आहे, गावातल्या गरीबातल्या गरीब माणसाला जर मी सांगितलं ना बाबा 500 लोक जेव घाल, तो आनंदाने नाचत म्हणतो बाबा मी घालतो. एवढी ताकद बाबांची इथं आहे, हा विश्वास माझ्या अंतःकरणात आहे. म्हणून एक दिवस त्यांच्या भंडाऱ्याचं नियोजन आपल्याला या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. काय असं सत्संग छोटा मोठा करू आणि सर्वांना त्यांच्या स्मरणार्थ आपण भोजन प्रसादी देऊ. जो कोणी दाता असेल तो भाग्यात घेईल त्याच्या पदरात पाडून. आणि दुसरी गोष्ट, अन्नपूर्णा मातेच्या तिथं स्वामीजी सारखे महापुरुष बघा कितीतरी ऑपरेशनवरून एकदम व्यवस्थित. कवा अण्णा कशी होती स्वामीजींची तब्येत असं वाटलं होतं आता, परंतु एवढे फ्रेश झालेले आहेत. आणि मला म्हटले तिकडं आलं का मला पिंपळवाडीला सुद्धा यायचं, त्यांचा जीव तुमच्यात आहे आणि आपला जीव कुठे आहे. ते लोक नाही माया म्हणतात ना, आया नाही का, लेकराला म्हणतात मा जीव तुझ्यात आणि तो जीव कशात. म्हणूच नका विठाला विठाला. म्हणून शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराज म्हणतात ज्या भीतीची जी काळजी जीवाला आहे का बाबा काळ असा आहे कोणाला सोडत नाही. यमका अजब तडाकावे तू क्या जाने लडकावे, आहे का नाही. सगळे मरतात आणि मरायलाच आलेले आहे, परंतु त्याची मरणाची भीतीही डोक्यातून काढून टाकणारं, काळाचीही भीती संपवणारं भगवान शंकराचं शिवनाम आहे. अभंगाचं शेवटचं चरण. एका जनार्दनी शिव, एका जनार्दनी शिव, एका जनार्दनी शिव, एका जनार्दनी शिव. निवारे कळे काळाचा भेव, निवारे कळे काळाचा भेव. वाचे भदताशी वाचे भदता
आज महाशिवरात्रीचा उत्सव आहे आणि आज तर शिवपूजन घडलंच पाहिजे. कुठेही नुसतं इथंच नाही, सिद्धेश्वरात जिथं जिथं शिवलिंग स्थापित आहेत त्या ठिकाणी जाऊन एक लोटा जल की धार, काही नाही लागत, काहीच लागत नाही. तेवढं तर भेटन ना फुकट. पाणी भेटतं का नाही ते एकच आहे बाबा प्यायला. देवाला कसं वाहू आपण, पण प्यायला चांगलंच पिऊ नाही का. जे सगळ्यात जास्त जी वस्तू आपल्याला प्रिय असते ना, जर ती आपण देवाला अर्पण केली तर देव त्याला जी सगळ्यात जास्त प्रिय वस्तू आहे ती तुम्हाला प्रदान करतो. ही भावना ठेवा. परंतु आपलं काय, आपलं हात आखडून काम आहे. मग देव पण लय मोठा हात आखडतो नाही, त्याच्याकडे पण आकडाआकडी आहे की नाही. परंतु म्हटलेलं आहे शिव उदार आहे, भोळा दैवत आहे. सगळ्यांनी गायलं, सगळ्यांनी द्यायलं. त्याचं नाव शिव आहे. शिव म्हणजे जगत कल्याणासाठी आलेला अवतार. आणि एका ठिकाणी नाही, विश्वामध्ये ज्याची व्यापक पूजा होते लिंगाच्या रूपानं. बघा, थेट वरती जम्मूपासून तर कन्याकुमारीपर्यंत किती शिवमंदिरं असतील. जसे रुद्र हनुमंतरायाचे, जसे गाव खेड्या पाड्यामध्ये वाड्या वस्त्यावरती विराजमान कोण आहे? रुद्राच्या रूपानं हनुमंतरायाचा आहे. 11वा रुद्र आहे. त्याची जरी स्तवन केलं, हनुमान चालीसा पाठ आहे असे किती लोक आहे वरबोट करा. आणि काय तुमची पुढची पिढी हनुमान चालीसा वाचील. सगळ्यांच्यात पाठ पाहिजे, सगळ्यांच्या. एवढं सोपं आहे. तुम्ही फक्त हे बघ, एक ध्यानात घ्या, हनुमान चालीसाचं छोटं पुस्तक भेटतं. नाही हरिपाठ तुम्ही पूर्ण करू शकत मला माहिती. हनुमान चालीसा 8 मिनिटामध्ये होतो. किती? 8 मिनिटामध्ये फास्टमध्ये घेतला. आता म्हणलं असतं पण वेळ संपलेला आहे. स्थित आहेत त्यांनी बघा पखवादर इकडं गायला कोणी नव्हतं तर ओंकार महाराजाला म्हणे तुम्ही गा, मी वाजवतो. वाजवायला बसले. त्यांना वाजवणं सोडून दिलेलं आहे, पण ते इथं बसतात एवढं तरी बरं आहे. नाही दुसरीकडं मनाच केलेलं आहे. कारण वाजवणारे आता हे बघा, एकीकडं टाळ घेऊन वडील उभा आहे आणि एकीकडं मुलगा वाजायला आहे. मला सांगा बापाला आनंद आहे की नाही? हां हे आणि आले कुठून? रात्यावरून. भेटले कुठं? बनात. आणि आले कुठं? वनात. इकडं आश्रमात. आणि मला वाटलं ते यमक जुळीत चाललो मी.